आत्ताच्या कंडिशनला इतकं गरम होत आहे का कुणी म्हणणार सुद्धा नाही की कालपर्यंत मुसळधार पाऊस होता. जेवढा मोठा खेळा निघालाय हा निम्मा वाकलाय. जर ट्यूब खा वाकला म्हणून खा वाकला म्हणूनच खातोय ना डायटिंग. नारेगावमधून बघत असशान तर इथं पल फिटनेस कोल्ह्यामुळे इथंच आले पाहिजे. तुमच्या भावाचा शब्द आहे. चलो लय भारी माणूस होता नाही का, म्हणजे मुलगाच होता त्याचा इथं जीव गेला होता. म्हणजे सातवा महिना चालू आहे. 7-8 महिने याला 7वा महिना झाले. जय जाऊ जय शिवराय जय शिवराज. तर कशात मित्रांनो काय तुमचं आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गाण्या तडकत्या भडकत्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला सारखं माहिती आहे, तुम्हाला तर माहितीच आहे की भाई तुमच्या भावाला कायम वेगळं नवीन काहीतरी परत हेअरस्टाईल बदलून टाकली. हां, आणि हा जो ब्लॉग तुम्ही बघताय हा तुम्ही त्या चॅनलवरती बघताय ज्या चॅनलवरती मी सुरुवात केली आणि इथपर्यंत येऊन पोचलो. पण मध्ये माझी कन्सिस्टन्सी थोडी तुटली पेपरमुळं 10वीमुळं. पण आता परत हा चॅनल आपल्याला फॉर्मला आणायचा आहे. हां नाही का भाई, किती काही झालं तरी भाई आपल्याला हटायचं नाही. जिथून सुरुवात केली होती तो चॅनल आपल्याला आता अपग्रेड करायचा आहे. फक्त तुमची साथ पाहिजे. खतरनाक ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. आता झालं काय जाऊ दे. आज एखादी व्हिडिओ जरी झाली वाद झाली आईला. लाईटीचं सगळं चालू आहे. क्या काय बॉर्डर टाकायचा बोर्ड आहे सगळे. हा मग काय काय लागायचं. परत तुम्हाला काहीच होणार नाही. काय एक बोर्ड लावला मग काम झालं बरोबर आहे. एक दिल भ्रम. आत्ताच्या कंडिशनला इतकं गरम होत आहे का कुणी म्हणणार सुद्धा नाही की कालपर्यंत मुसळधार पाऊस होता. फार ढगफुटी झाली होती. फार रस्ते कोलमडले, रस्ते पडले, पूल पडले. फार एवढा धोधो पाऊस झाला. कोणी म्हणूच शकत नाही हे दृश्य बघून. कोण म्हणेल सांगा बरं. इतकं गरम होतंय, इतकं गरम होतंय की AC सुद्धा कूल नाही करू शकत. इतकं मरणाचं गरम होतं. इतके वर्ष याला पाणी नसायचं या वाड्याला. पावसामुळे बघा पूर्ण पाण्याने भरलेलं आहे. लई दिवसातून आलो बरं का. पहिले इथं म्हणजे लई किस्से घडलेले आहेत. इथं आमच्या इथं कसं जो आमच्या म्हणजे पप्पांसोबत आपल्या कानिपनाथ मंदिराची ना आपल्या देवपूजा करायचं का म्हणजे यायचा बोबडा होता असा. पण लय भारी माणूस होता नाही का, म्हणजे मुलगाच होता त्याचा इथं जीव गेला होता. म्हणजे नाही का पाय अडकून याच्यामध्ये ओढ्यामध्ये. पण तसं क्लायमेट मस्त झालं आणि पावसामुळं पाणी वगैरे पण आहे व्यवस्थित. अजून जर 2-3 दिवस असा धो पाऊस आला असता ना मग बोरा बिस्तारा बांधून मग लवकरच काहीतरी करावं लागलं असतं. लय नुकसानी झाले असते लय. तसं देव एवढं पण आपल्याच वाईट नाही होऊन देणार. फक्त देव असं एक हॅमर करतो, जागे वा कर्म चांगले करा, बाकी काय नाही. काय असते नट. कोणता नट? अरे हे बघ लईच आवाज होतोय. चेन कवरचा आवाज. हा का चेन कवरचा आवाज आहे? नाही चेन अरे प्लॅस्टिकचा नाही आवाज येते, लोखंडाचा आवाज येतोय. अरे चेन घासती ना. नाही चेन कशी काय? अरे इथं खूप 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 थांब काढायला. अरे हे जे नट आहेत ना हे बघ हे वाले. अरे हे त्याला काय बोलतात माझे नाही माहिती. पुढं घासते हे खाली राहते. अरे थांब हे जे नट दिसतात का फिरतात. अरे बघ ना हे वाले. कोणतं? अरे फिरतात बघ ना हे नट. नाही हा त्याला जे नट आहेत का ते जे नट आहेत का ते हलतात. आपण
4K कॅप्चर. अरे तेच घासते. चायला फार फार. ऐक ना, डबल स्टँडला लाव, डबल स्टँडला लाव. ओमे डबल स्टँडला लाव, डबल स्टँडला लाव. अरे डबल स्टँडला लाव आणि चाक फिरव फक्त. सिस्टमॅटिक आपण लॉक घेतो. न्यूट्रल आहे का? लॉक उलटा जाऊ दे. काय बाळा शिकला काय उडत जातं. बघ आता फिरव. आता काय रोग बसला काय? अरे थांब थांब थांब. चाक उलट नाही फिरत. हा हे बघ ना, थांब. हा हे जे नट आहेत का? कोणते नट? अरे हे वाले जे नट आहे का, हा. याच्यातलं एक नट बघ कोणता तरी वाजतोय. याला घासतोय माझ्या मते. गाडी धुतल्यावर नाही वाजणार वाला. तू चेन वाजते का? चैन वाजते म्हणजे आता काहीतरी टक 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 वाजते बेकार. जाऊ चल. एवढा घ्या चैन येतो. गाडी तुम्हीच चालवता आणि तुम्हीच वाटोळं करून टाकता. आम्ही काय बाबा, आमच्या गाडीला पट्टा. अजून आवाज येतो. मित्रांनो, आपल्या गाडीला झाले जवळ 7वा महिना चालू आहे. 8 महिने. याला 7वा महिना झाले. 8 महिने झालेत. आणि एक आठी गाडी नाही, माझी गाडी कशी सगळ्यांकडे असते. आणि कसं आहे, पण लक्ष्मी आहे आपली, याच्यावर आपल्याला जीव आहे बाई. जे आपण जे काय आहे ना आज हिच्यामुळे हे आल्यानंतर आपल्या आयुष्यातली प्रगती झाली. ही तुम्हाला दिसो ना दिसो मला दिसती, ते लय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं हिला जपणं. थोडे दिवस थांबा, हिला मी अशी बनवणार आहे. छुट्ट्या मॉडिफिकेशन नाही करणार आहे मी हिचं एकदम क्लासी मॉडिफिकेशन करणार आहे. साधं सिम्पल आणि एकदम सोबर, जे दिसायला एकदम क्लासी आणि अट्रॅक्टिव्ह दिसत असं मॉडिफिकेशन करणार आहे. आणि याचा मी रॅपिंग करणार आहे हिला. आत्ताच मी तुम्हाला सांगतो, डायरेक्ट माझ्या मनात आलं बरं का, मी काय ठरवायला नव्हतं, मनात आलं रॅपिंग करणार आहे. आणि अशा कलरची रॅपिंग करणार जो कलर 2 व्हीलरमध्ये घ्यायचा, मला 4 व्हीलरमध्ये सुद्धा कुठं बघायला नाही भेटणार. अशा कलरची रॅपिंग करणार आहे. मला खर्च जास्त होणार आहे म्हणून जरा थोडं पैसे कमवतो आणि मग करतो, पण लवकरच करणार. आणि जेव्हा पण करणार तेव्हा इतकंच खतरनाक एपिसोड तुम्हाला बघायला भेटणार ना, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. 1 रुपये 7.5 नाही सोड. हा हे बघ, हे बघ, हे बघ भेटला. हे थांब, हे बघ इथं इथं बघ. हा हे नाही, हे अशीच बन आहे बरं का. कशाची ट्यूब असन तर ट्यूब असन. तुला एक सांगू का शिंदे, तुझे चॅलेंज तुला ते घासून अरे ऐक ना, ते घासून ना टायर फिरून आले. आता इथं आल्यावर नाही, तू वरून खाली आहे स्पीड मध्ये तर नाही फार पण हवा. मागाशी सकाळी हवा गेली होती बाळा याच रस्त्याला. याच रस्त्याला इथं येत नको तर इथं चांगली जागा. जेडवरतीच पंक्चर झालते टायर, 5 पंक्चर झालते. त्याच्यामुळे मला ट्यूबलेस आता काढायला येऊ नको लागला. इथं. एक काम करतो, जेडला गाडी जाणीच नाही ना. एक काम कर आता ना, हे ताजण्याला चालत येऊन जा. नको, ही आहे ना गाडी. माझी गाडी नाही बाबा, माझी गाडीला बघ बॉटल बसवली. ताजने धर रे. काय तोंड नको काढू, अरे नाही ते वाजणार. काढू नको, ते हवा जाईल. मर दे, जाऊ दे हवा. अरे नको, जाऊ दे. अरे ते नाही तर अजून तू इथं ये. ट्यूब जाईल. नंबर प्लेट दुसरी म्हटलं, नंबर लोकांना कळायला पाहिजे ना म्हणून. अरे मी काल रात्री तुला पाहिलं तिथं फुल नाही का, फुल स्पीड मध्ये कॉलेज ओढलं. कुठं? हा तू थांबला का नाही मग? अरे झालं पाहिलं नाही, तू 500ला गोडा जाता शिंदे तुला. तरी म्हटलं जेवढा मोठा खेळा निघालाय हा निम्मा वाकलाय. जर ट्यूब हे खा, वाकला म्हणून खा.
वाकडा म्हणूनच खातोय ना डायटिंग झोपला ना झोपला का दुखरा तिथं नुकसान नाही झालं बाय. नाही झालं ना 70 रुपयात काम झालं बाय. म्हण ना तो चांगलं म्हण ना. 500 रुपये तू वाचले माझ्यामुळे वाचले त्यामुळे वाचले. कारण आपण आयुष्यात जे पाहिलं. काही चांगले झाले त्यामुळे झालं. चला अरे स्क्रू ड्रायव्हर कुठे आहे? काय समजलं अरे आताच आता देणार कोण? मग म्हणायचं ना मला विचारलं का हा मग मी आता मा काम करून घेतो. तुझा बाळा सुखरूप तुझ्या मार्गी जा. काय द्यायचं का तुला बोलल्याबद्दल 500 रुपये. समस्या घ्या ना आता गाडी ना परत घेऊन यायची खाली खाली एवढं पाणी आताच गाडी घालायची ना. डिपार्टमेंट हँडल करायचं. गाडी घालायला मी तयार आहे. डिपार्टमेंटच काळजी करू तू गाडी घाला आधी जे लगेच. पुढं बघू गा एवढं पाण्यात काळजी घ्या त्यामुळे त्याला लागले यार काही. काय झालं संघर्ष आहे बळा आमच्या आयुष्यात. गोरगरीब आम्ही. तुला काय काढलं रे? मारून द्या ऑनलाईन आज मला गेला जाऊ दे. मा नाही जाणार. माझे कर्म चांगले. तू जाणार. तुझे कर्म वाईट. बरोबर आहे का नाही मित्रांनो? आपण कधी चुकीचं बोलत नाही. तुझ्या गोष्टी बोलत गाईच गाईच. कर्म वाईट आहे का माझे कर्म वाईट आहे का? ऑफ कॅमेरा म्हणायचं ते कर्मले चांगले. ऑन कॅमेरा म्हणायचं कर्मले वाईट आहे. अशी शाळा करायची. शाळा करायला आम्ही पण शिकलोय. काय म्हणतो मी किती पंचर निघाल्या भैया? एकच निघाली. तूप काढले की काय भाई नाही टाकायची. जा ना गप घरी. आता कायला त्रास देतो? लागेल तू पैसे मारित असेल तर टाकू भाई लगेच. 500 रुपये तू दिलं पाहिजे तुला मी सांगितलं नाही तर 500 ला गोडाच होता उद्या खर्च करीन ताजने तुला. ताजने करशील ना? खर्च आहे बसला खायचं खर्च असेल तर मला फोन करत जा तुला वाटतं का ताजने खर्च करीन? ताजने खर्च करणार? खर्चच करणार नाही अरे तो जाऊ दे आता. गाडी पंक्चर झाल्यामुळं लय उशीर झाला. 1 तासाच्या आधी मी आत्ता जातो. फक्त काय धिरडं मस्त की धिरडं खातो. जातो वर्कआउट करतो. उद्या एवढी खतरनाक व्हिडिओ बनवणार आहे मी. लॉंग फॉर्ममध्ये पण बनवणार आहे. असं शॉर्ट फॉर्म पण बनवणार इंस्टाग्रामसाठी. पण त्याचा लॉंग फॉर्म इंस्टाग्रामसाठी पण त्याचा लॉंग फॉर्म करतो आता. भागात डॉक्टर आता नाही आता सुट्टी नाही. आज लय कंटाळा आला आहे. भूक लागली आधीच आणि मी नेमकी ते धिरडं येतात खाल्लं म्हणून आहे ना मला असं बाहेर बाकी काय विषय नाही. मग एकच सेट मारला आहे. टाईमपास केला आहे. 10 मिनटात जिम, 7 मिनटं कार्डिओ, 17 मिनटात झालं आणि 1 तास टाईमपास केला आहे. गप्पा निघालो आता. वर्कआउट झाले. नारेगावमधून बघत असशान तर इथं पल फिटनेस कोल्हापूर इथंच आले पाहिजे. तुमच्या भावाचा शब्द आहे. चलो का नाही. आजची कसर उद्या काढणं भाग आहे. उद्या डायरेक्ट 40 मिनटं कार्डिओ. सुट्टी नाही. चल बाय. अरे ते उगाच नाही बाई. एक वेळेला खाऊन नाही येणार नाही का पण उपाशी येईल. पण असं लगेच खाऊन नाही येणार की मग ते सगळी भूक मोड होती. टॉपचा विषय पण पॉट्स मी पिलंच आहे मग मी उगाच लाव. मी तुला काय म्हटलं त्या दिवशी मग असा मोडणार म्हणते एकदा कानात घातलं ना फेल म्हणजे यार फार मूड. आत्ता सुद्धा मूडचा विषय नाही. ते खाल्ल्यामुळं मूड जाते. बाक्याने भूक लागली मला. क्वालिटी म्हणलं क्वालिटी तुझा कधी पण येतो मूड नसला ना फक्त कार्डिओ मारायचा. एकदा घाम निघाला ना बाजूला ना भाऊ विषय का येतो डायरेक्ट एनर्जी कम बॅक होऊन जातो भाऊंचा डायरेक्ट. मला असं वाटतं छोटा कॅमेरा जर ब्लॉगला व्ह्यूज यायला लागले ना तो नाही का तो कॅमेरा छोटा स्टिक मध्ये नाही का तर घेऊन टाकू डायरेक्ट. गोप्रो नाही. गोप्रो पण यायचा पण तो दुसरा स्टिक कॅमेरा तो छोटा येतो तेवढा टेन्शनच नाही. क्वालिटी विषय बघ. पण तसं तो घेता एक मोबाईल आपल्याकडे मोबाईल जायचे चांगले ते इन्व्हेस्टमेंट 0 इन्व्हेस्टमेंट आहे. पण कसं रे जरा थोडं बरं पडतं ना. घ्यायचा का तो घेऊ त्याला काय विचार करायचं घ्यायचं म्हणतो विचार नाही. हा तेवढं मात्र आहे पण नाही का बघू ना आता बाकी सगळं सेटअप आहे व्यवस्थित. व्ह्यूज यायला लागले म्हणजे जर थोडं व्ह्यूज आणू आपण मग करू.
मग ऑफिसच घेऊन टाकू. हा मग काय एडिटिंग ऑफिस. डायरेक्ट मीडिया नाही करू ना नियोजन बघा हे ऑफ कॅमेरा होणार